नमस्कार मित्रांनो, तुम्ही 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर किंवा गावठाण भागात राहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. कारण आता सरकारकडून मोफत घरकुल पट्टे वाटप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि याबद्दलचा जी-आर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ते तुम्ही पाहू शकता. ते आपण पाहणार आहोत. कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, कुठे अर्ज करायचा आणि पट्टा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अनेक लोक गेल्या अनेक वर्षापासून गावठाण किंवा सरकारी जागेवर राहत आहेत, पण त्यांना त्यांच्या नावावर त्या जागेचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसते. अशा लोकांना बेकायदेशीर हक्क मिळावा म्हणून अशा लोकांना कायदेशीर हक्क मिळावा म्हणून सरकारकडून घरकुल पट्टे वाटप केले जात आहे. त्यामुळे त्या जागेवर तुमचा अधिकृत अधिकार तयार होतो. भविष्यात घरकुल योजना, बँक कर्ज, लाईट कनेक्शन, पाणी योजना, इतर सरकारी योजना घेण्यासाठी हा पट्टा खूप महत्त्वाचा ठरतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पात्रता. जर तुम्ही 2011 पूर्वीपासून त्या जागेवर राहत असाल, तुमचे घर प्रत्यक्ष त्या ठिकाणी असेल आणि तुमच्याकडे त्या ठिकाणाचा काही पुरावा असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता. विशेष म्हणजे गरीब, गरजू आणि अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना यामध्ये प्राधान्य दिले जाते. पण लक्षात ठेवा, नियम प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडे बदलू शकतात. म्हणून स्थानिक ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात माहिती नक्की घ्या. आता पाहूया कोणती कागदपत्रे लागतील. सर्वसामान्यपणे खालील कागदपत्रे मागितली जातात बघा. जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, रहिवासी पुरावा, घराचा फोटो, 2011 पूर्वी राहत असल्याचा पुरावा, ग्रामपंचायत दाखला. काही ठिकाणी शपथपत्र किंवा अतिरिक्त पुरावे देखील मागितले जाऊ शकतात. म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा. आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. सर्वप्रथम ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयामध्ये जावे लागेल. तेथे घरकुल पट्टा किंवा गावठाण पट्टा अर्ज फॉर्म मिळेल. तो फॉर्म व्यवस्थित भरून त्याच्यासोबत सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. यानंतर अधिकारी प्रत्यक्षात जागेची पाहणी करू शकतात. जर सर्व माहिती योग्य आढळली तर तुमचा प्रस्ताव मंजूर होऊन तुम्हाला अधिकृत पट्टा दिला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती मोफत घरकुल पट्टा मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया. जर तुमच्या गावात किंवा परिसरात कोणी 2011 पूर्वीपासून राहत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजना, जी आर अपडेट आणि महत्त्वाची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर, लाईक नक्की करा. धन्यवाद.